नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन ऑफ log x अपॉन x dx. दिसताना u अपॉन v रूल सारखं दिसतंय, पण मल्टिप्लिकेशन मध्ये आपण आणणार आहोत u डॉट v सारखं करणार आहोत. log x हे फंक्शन करणार आहोत आणि x ला थोडंसं इकडे घेतलं की ते 1 अपॉन x फंक्शन होईल. सो u डॉट v रूल फक्त आपल्याकडे आहे, u अपॉन v नाही, त्यामुळे हे आपण u डॉट v रूल अप्लाय करून सॉल्व करणार आहोत. सो थोडंसं रिराईट करूया फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ log x इंटू log x नाहीये, log x आहे, लॉग ऑफ 2x 3x x वर x वगैरे असतं ना, तिथे ते log x आहे. सो log x हे सिंगल फंक्शन आहे. अपॉन 1 अपॉन x लिहिण्याऐवजी इंटू आपण 1 अपॉन x म्हणजे ते u इंटू v असं होईल, ते इंटू 1 अपॉन x dx. पुढे व्हॅल्यू चेंज केली नाहीये, फक्त अरेंज केलेलं. सो हे u फंक्शन झालं, हे v फंक्शन झालं. u डॉट v रूल आपण इथे अप्लाय करायचं. सो इंटिग्रेशन ऑफ u डॉट v dx इज इक्वल टू फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड प्लस. सो हा रूल आता इथे आपण अप्लाय करूया. आता याच्यातला कुठल्या फंक्शनला फर्स्ट आणि कुठल्या फंक्शनला सेकंड म्हणायचं त्याप्रमाणे अरेंज करायचं. LIATE हा रूल आहे, अल्जेब्राईक नंतर लॉगॅरिथमिक आणि अल्जेब्राईक. हे लॉग फंक्शन आहे, हे अल्जेब्राईक फंक्शन आहे. लॉग फंक्शन आधी आणि अल्जेब्राईक नंतर, म्हणजे मग ते सिंपल होणार आहे u डॉट v से. सो ऑर्डर बरोबर आहे. आता आपण फर्स्ट इंटू ह्या रूलने u डॉट v रूलने हे सॉल्व करूया. सो इंटिग्रेशन ऑफ log x इंटू 1 अपॉन x dx इज इक्वल टू first means log x into integration of second is 1 upon x dx minus integration of derivative of first dy dx of log x into integration of second is 1 upon x dx plus c लिहूया शेवटी. आता आपण एक एक इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह वगैरे सॉल्व करू. सो दिस इज log x इंटू, आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x, log x चं डेरिवेटिव्ह 1 अपॉन x असतं आणि आपण फॉर्म्युला बघितलेत की 1 अपॉन x चं इंटिग्रेशन log x असतं. सो याचा आन्सर येणार आहे log x मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता काय काय टर्म्स येतात आतमध्ये त्या बघूया. डेरिवेटिव्ह ऑफ log x चा डेरिवेटिव्ह कसं असणार आहे, तर 1 अपॉन log x. डेरिवेटिव्ह ऑफ लक्षात येत नसेल तर इथे करून बघा की log x चा डेरिवेटिव्ह काय येणार आहे, 1 अपॉन log x. log x चा डेरिवेटिव्ह 1 अपॉन x असतं ना, तसं 1 अपॉन log x. पण आता हा x नाहीये, म्हणजे हे आपलं जे फंक्शन आहे ते x नाही. डायरेक्ट डेरिवेटिव्ह इथे काढता येत नसेल तर कुठेतरी काढून घ्या आणि इथे आणून ते लिहा. मग log x चा डेरिवेटिव्ह आपण काय करतो, तिथे मल्टिप्लाय करतो चेन रूल प्रमाणे. सो 1 अपॉन log x इंटू डेरिवेटिव्ह ऑफ log x विच इज 1 अपॉन x. त्यामुळे हे सगळं येणार 1 अपॉन log x इंटू 1 अपॉन x. हे झालं याचं डेरिवेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x इज log x. सो हियर इज log x dx. आता हे सगळं इंटिग्रेशन आपल्याला नेक्स्ट स्टेपला सॉल्व करायचं. सो विच इज इक्वल टू, याच्यात काही सिम्प्लिफाय होतंय का नाही, log x इंटू log x तसंच राहणार. स्क्वेअर वगैरे करायचं नाही. ह्याचा x आहे आणि ह्याचा x आहे आणि ह्याचा log x आहे, त्यामुळे ते वेगळी फंक्शन्स आहेत. log x इंटू दिस log x मायनस, आता याचं इंटिग्रेशन काढायचं आहे, पण एवढ्या सगळ्या टर्मचं इंटिग्रेशन काढायला लागणार नाही, हे लक्षात आलं असेल. बिकॉज डिनॉमिनेटर मध्ये इथे log x आहे आणि इथे न्यूमरेटर मध्ये log x आहे, त्यामुळे ते कॅन्सल झालं आणि काय राहिलं, फक्त इंटिग्रेशन मध्ये फक्त 1 अपॉन x dx एवढंच राहिलं. आता हे सिंपल आहे. नेक्स्ट स्टेपला 1 अपॉन x dx चे इंटिग्रेशन काढू शकतो आपण. सो विच इज इक्वल टू log x ही टर्म झाली इंटू log x मायनस 1 अपॉन x चे इंटिग्रेशन काय असतं, log x सिंपल आहे प्लस c. सो हे आन्सर आलेलं आहे. अजून एक स्टेप करता येईल तुम्हाला की ह्या टर्म मध्ये काय काय आहे, log x आणि log x आहे. या टर्म मध्ये फक्त log x आहे, तर ह्या दोन्ही टर्म मधनं log x कॉमन घेता येईल आणि अनकॉमन टर्म्स ब्रॅकेट मध्ये
हे सुद्धा फायनल आन्सर म्हणूनच आहे, पण अजून एक स्टेप आपण अल्जेब्राइकली त्याच्यात सिम्प्लिफाय करू शकतो. सो या दोन टर्म मध्ये log x कॉमन आहे, सो विच इज इक्वल टू log x कॉमन बाहेर घेऊया. अनकॉमन टर्म्स काय राहिल्या, log ऑफ log x ही मायनस साइन आणि इथे 1 आणि प्लस सी. सो दिस इज अवर फायनल आन्सर. हे सिंपल होतं, दिसायला हे खरं तर खूप मोठं एक्सप्रेशन आहे असं वाटत होतं, पण यू डॉट बी रूलने हे जास्त सिंपल झालं आणि सॉल्व्ह झालं. आता इथे 1/x सेकंड प्लेसला होतं, ज्याला व्ही म्हटलं आपण, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह log x आला आणि मग ते कॅन्सल होऊन ते सिम्प्लिफाय झालं. त्यामुळे LIAT हा रूल का अप्लाय करायचा, तर ते इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना सिम्प्लिफाय होतं, कारण आपल्याला रिपीटेडली डेरिव्हेटिव्ज आणि इंटिग्रेशन्स फंक्शनशी ह्या मेथडने सॉल्व्ह करताना घ्यावी लागतात.